खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केल्याचा दावा करत आता केवळ त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. पूर्वी राऊत हे शरद पवार यांची दलाली करत होते, तर आता ते राहुल गांधी यांची दलाली करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. ज्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर संपूर्ण शिवसेना उभी राहिली त्या बाळ ठाकरे यांच्याशीच ते प्रामाणिक राहू शकले नाहीत, तर इतरांशी काय प्रामाणिक राहणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरे हे सत्तेच्या खुर्चीसाठी राहुल गांधींसोबत गेल्याचा आरोप करत महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसच्या प्रभावाखाली विरोध करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नसल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. राज्यातील जनतेचा पाठिंबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचा दावा करत महाराष्ट्र त्यांच्या कार्यपद्धतीवर फिदा असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेत माझे आमदार आणि माझे खासदार मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी नमूद केले. राम मंदिरांसंदर्भातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना जर कामकाजात कोणतीही अनियमितता आढळली तर योगी आदित्यनाथ यांचं सरकार निश्चितपणे चौकशी करून कारवाई करेल असंही म्हस्के यांनी स्पष्ट केलं. काँग्रेससोबत गेल्यानंतर संजय राऊत रामाला विसरले असून आता ते अशा मुद्द्यांवर राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा जनाधार संपल्याचाही दावा केलाय. काँग्रेसमध्ये ऑलरेडी विलीन केलेलं आहे, फक्त त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायचंय. पूर्वी ते पवार साहेबांची दलाली करायचे, आता राहुल गांधी यांची दलाली करतायत. आधी उद्धव ठाकरे यांना संपवलं आणि आता पवार साहेबांचा पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेसची लाचारी आणि राहुल गांधी यांची लाचारी हा एकमेव मार्ग आता त्यांच्याजवळ राहिलेला आहे. पण सर, खरं तर संजय राऊत हे शरद पवारांचे लॉयल मानले जातात. आता त्यांचाच पक्ष अशा पद्धतीने विलीन होण्याची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा त्या भूमिकेचं काय करतात? ज्यांच्यामुळे खासदार झाले, ज्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती संपूर्ण शिवसेना पक्ष उभारला, जे बाळासाहेबांच्या विचारांशी लॉयल राहू शकले नाहीत, ते पवार साहेबांशी काय लॉयल राहणार? बाळासाहेबांची अस्मिता, हिंदुत्वाची अस्मिता, हिंदुत्वाचे विचार जे खुर्ची करता विसरले, भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आणि खुर्ची करता राहुल गांधी यांच्या सोबत गेले, त्यांच्या लॉयल्टीबद्दल आपण काय बोलता? लॉयल्टी त्यांच्याकरता हा शब्द लागूच नाही होत. त्यांनी म्हटलं की